नमस्कार रसिक श्रोते हो, मी विजय बिलकर, शहापूर ठाणे. एक कविता जी राजकारणावर आधारित आहे ती आपल्या पुढ्यात ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे मित्रा आता सावध हो. मित्रा आता सावध हो, तो येईल अंधाऱ्या रात्री हात जोडून. मित्रा आता सावध हो, तो येईल अंधाऱ्या रात्री हात जोडून मळकटलेल्या विकासाचे दाखले देत. मित्रा आता सावध हो, तो येईल अंधाऱ्या रात्री हात जोडून मळकटलेल्या विकासाचे दाखले देत. तो विचारेल तुला तुझ्या गावाची किंमत. तो विचारेल तुला तुझ्या गावाची किंमत. तू त्याला सांग गाव आता शिकलंय, गावाचं व्हिलेज झालंय. तू त्याला सांग गाव आता शिकलंय, गावाचं व्हिलेज झालंय. तो घेऊन येईल नवीन अजेंडा. तो घेऊन येईल नवीन अजेंडा. दर पंचवार्षिकला येतो तसाच. तो घेऊन येईल नवीन अजेंडा. दर पंचवार्षिकला येतो तसाच. आणि फक्त डोळ्यात चमकणारे काळे कुट्ट विकासाचे मुद्दे. तो घेऊन येईल नवीन अजेंडा आणि फक्त डोळ्यात चमकणारे काळे कुट्ट विकासाचे मुद्दे, जे गेल्या 5-10 वर्षात पूर्णत्वास न गेलेले. जे 5-10 वर्षात कधीच पूर्णत्वास न गेलेले, ते तू खोडून काढ. ते मुद्दे तू खोडून काढ आणि दाखव त्याला त्याच्याच आलिशान गाडीचा धुळीच्या फुपाट्यातून आल्यावर बदललेला रंग. आणि दाखव त्याला त्याच्याच आलिशान गाडीचा धुळीच्या फुपाट्यातून आल्यावर बदललेला रंग. मित्रा मित्रा आता सावध हो, तू राजा आहेस. मित्रा तू सावध हो, तू राजा आहेस. तुझ्या एका मताने इतिहास घडव. मित्रा तू सावध हो, तू राजा आहेस. तुझ्या एका मताने इतिहास घडव. खोटेपणाची बुरखे असे पायदळी तुडव. खोटेपणाची बुरखे असे पायदळी तुडव. आता तू सावध झाला आहेस असं वाटतं म्हणून. मित्रा आता तू सावध झाला आहेस असं वाटतं म्हणून. तुझं गाव विकत घेणाऱ्याला त्याची जागा दाव. बघा, तुझं गाव विकत घेणाऱ्याला आता त्याची जागा दाव. त्याच्या खोट्या आश्वासनांना आता देऊ नको भाव. त्याच्या खोट्या आश्वासनांना आता देऊ नको भाव. मित्रा आता सावध हो. मित्रा आता सावध हो. थँक्यू.